15 जून 2026 रोजी राजा शिवछत्रपती व्यायामशाळेत जागतिक मल्लखांब दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आलाय। कार्यक्रमाचं उद्घाटन व्यायामशाळेचे अध्यक्ष सत्यप्रिया शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली तसंच बळवंत गंगपुत्र, गणपत पारधी आणि सोमा वडगावकर या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। यात 90 सेकंदात जास्तीत जास्त साध्या मारणे, सूर्यनमस्कार स्पर्धा, लवचिकता चाचणी तसंच दोरी मल्लखांब चढाई स्पर्धेचा समावेश होता। विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या कौशल्याचं उत्कृष्ट प्रदर्शन केलं। कार्यक्रमादरम्यान मल्लखांब, दोरी मल्लखांब व योगासनांची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली। मल्लखांब हा भारताचा प्राचीन आणि पारंपरिक खेळ असून त्यातून शारीरिक ताकद, संतुलन, लवचिकता आणि आत्मविश्वास विकसित होतो, याची माहिती उपस्थितांना देण्यात आली। व्यायामशाळेच्या प्रशिक्षिका तनया गायधणी दीक्षित, मिथिला पैठणकर तसंच प्रशिक्षक राजू गांगुर्डे हे दररोज सायंकाळी 3 तास विद्यार्थ्यांकडून नियमित मल्लखांब सराव करून घेतात। त्र्यंबकेश्वरच्या भूमीतून अधिकाधिक गुणवंत आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडावेत हीच त्यांची इच्छा असून त्यासाठी ते सातत्यानं प्रयत्नशील आहेत। कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मल्लखांब खेळाबद्दल नवचैतन्य निर्माण झालं असून भारतीय पारंपरिक खेळांचं जतन व संवर्धन करण्याचा संदेश देण्यात आला। संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर। ओंकार दीक्षित इथे त्र्यंबकेश्वरला राहणारी आहे। मी गेल्या 1 वर्षापासून इथल्या मुलांना मल्लखांबचं कोचिंग करते। आजचा दिवस म्हणजे 15 जून हा जागतिक मल्लखांब दिन म्हणून साजरा केला जातो। मल्लखांबाचे 3 प्रकार असतात, उरलेला मल्लखांब, रोप मल्लखांब आणि टांगता मल्लखांब। हे तिन्ही प्रकार आत्ता मुलं आणि मुली दोघंही करत आहेत। याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे एज ग्रुप असतात मॅचेससाठी। मल्लखांब हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा खेळला जातोय सध्या। नमस्कार, मी मिथिला पैठणकर। मी पण त्र्यंबकेश्वरमध्ये आता राजा शिवछत्रपती व्यायामशाळेत मल्लखांब कोचिंग करते। गेले 1.5 ते 2 वर्ष झाले आम्ही मल्लखांबाची प्रॅक्टिस सातत्याने करतो। जवळजवळ व्यायामशाळेमध्ये तिन्ही, एक दोरीचा मल्लखांब जसं तनयाने आता सांगितलं तसं, टांगता मल्लखांब आणि पुरलेला मल्लखांब असे तिन्ही मल्लखांबाचे प्रशिक्षण आम्ही तिन्ही कोचेस इथे देतो। दररोज संध्याकाळी साधारण 50 मुलं या व्यायामशाळेत प्रॅक्टिसला, 50 ते 60, आणि आता जवळजवळ एक समर कॅम्प झाला। समर कॅम्पमध्ये जवळजवळ तब्बल 100 मुलांनी पार्टिसिपेट केला होता आणि रोज संध्याकाळी 2 ते 3 तास सराव इथे रेग्युलर चालतो, ज्याच्यामध्ये आम्ही मुलांची स्ट्रेंथ डेव्हलपमेंट, फ्लेक्झिबिलिटी डेव्हलपमेंट या सगळ्या गोष्टींवर फोकस करतो आणि त्यांना कॉम्पिटिशन लेवलसाठी तयार करून घेतो। आणि आमची इच्छा हीच आहे की पुढच्या भविष्य काळात मल्लखांबाला खूप चांगले दिवस येत आहेत, चांगला खेळ खूप ग्रो करतोय। तसं इथले त्र्यंबकेश्वर या छोट्या भूमीतले म्हणजे ही खूप आध्यात्मिक जागा आहे आणि या जागेतल्या खेळाडू अजून चांगल्या स्तरावर खेळावे आणि नॅशनल लेवलवर सिलेक्ट व्हावे, म्हणून आम्ही तिघंही आणि सत्यदादा यांच्या प्रयत्नांमधून आत्ता आम्ही हे पुढे मल्लखांबचा प्रसार आणि प्रचार करतोय आणि मुलांची प्रॅक्टिस घेतोय। आज आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन म्हणून साजरा केला जातो। या ठिकाणी आपण राजा शिवछत्रपती व्यायामशाळेमध्ये 10वा आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन व्यायामशाळेत साजरा केलेला आहे। या निमित्ताने आपल्याकडे कमीत कमी 50 ते 60 लहान गटातले मुलं आणि मुली रोज इथे सराव करतात आणि आज आपण बघितलेले की वेगवेगळ्या प्रकारे त्यांचं प्रात्यक्षिक आणि त्यांची कॉम्पिटिशन आपण या ठिकाणी ठेवलेली आहे। आणि या ठिकाणी आपली व्यायामशाळेला आता कमीत कमी 50 वर्षापेक्षा जास्त मल्लखांबाची आपली परंपरा आहे। दरवर्षी आपण रंगपंचमीच्या निमित्ताने सुद्धा मल्लखांबाचा प्रसार आणि प्रचार करून आपण गावामध्ये प्रभात फेरी करतोय आणि आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिनाच्या निमित्ताने आज राजा शिवछत्रपती व्यायामशाळेमध्ये पुन्हा एकदा मल्लखांबाला नवीन उत्तेजना मिळावी याच्यासाठी आपण हा मोठ्या उत्साहात मल्लखांबाचा कार्यक्रम आज आपण मल्लखांब दिन साजरा करीत आहोत। धन्यवाद।